नमस्ते, जय सद्गुरू, गणपती बाप्पा मोरया. कारण आज खूप स्पेशल दिवस आहे. आपल्या बाप्पाचा बर्थडे आहे आज, म्हणजेच माघी गणेश जयंती. कारण हिंदू पंचांगानुसार माघी गणेश जयंती हा भगवान श्री गणेशाचा जन्मदिवस मानला जातो. आणि आज खूपच स्पेशल दिवस आहे. आणि आज आम्ही मूर्तीची स्थापना पण केलेली आहे गणपती बाप्पाच्या. तर मी तुम्हाला दाखवतेच. आणि तो आता वर्षभर असणार आहे आमच्यासोबत. तर गाईज, तुम्हाला माहितीच असेल मी अलिबागकर आहे. आणि आता मी कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. एक्झॅक्टली कुलाबा किल्ला, कारण ही आमच्या अलिबागची शान आहे. आणि आता आम्ही दोघीच जाणार आहोत, सिद्धी आणि मीच आहे. कुलाबा किल्ल्यावर जाणार आहोत. तर बघूया कसं होतं, मी तुम्हाला दाखवतेच आणि पुढे इन्फॉर्मेशन पण देते. तुम्ही आता निघते, कनेक्ट राहा. विघ्न हरता हे बप्पा विघ्न हरता, सहस्र भक्त जन का तू एक करता धरता, हे द्वेष मुक्त मन वो. निघाले. आता आम्ही चाललेलो आहोत किल्ल्यात. म्हणजे केस खूप अस्ताव्यस्त आहेत कारण हवा आहे. आणि आता ओटी आहे आणि सिद्धी आणि मीच चाललोय, दोघीच जणी. तर आता दाखवेलच मी तुम्हाला कसं काय. आणि गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो किल्ल्यामध्ये. बॅकग्राऊंडला आवाज जास्त येत असेल पण एकदम थोडा. आता आम्ही ऑलमोस्ट पोचत आलेलो आहोत. आणि हा जो कुलाबा किल्ला आहे तो स्वतः शिवाजी महाराजांनी घडवलेला आहे. आणि आतमध्ये जे सिद्धिविनायकचं मंदिर आहे तिथे आपण आता चाललेलो आहोत, ते कान्होजी आंग्रेंनी स्थापित केलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच ते मंदिर. आणि नवसाला पावतो आमचा गणपती किल्ल्यातला. समुद्राच्या मधोमध बांधलेला हा 1680 साली बांधलेला हा किल्ला अजूनही तसाच आहे. अगदी कौतुकच ना. आता आम्ही फायनली आलेलो आहोत कुलाबा किल्ल्यावर. आणि बघा तुम्ही, आत्ताच किती गर्दी आहे तर नंतर किती होणार आहे. सकाळचे आता आलो आहे आम्ही. काय किल्ल्याचं प्रमुख द्वार जिथे आम्ही आता आलो आहे. आणि आज गणेश भक्त प्रामुख्याने गर्दी करतात. आतमध्ये चप्पल नाही काढायचं, असेल ना तिथे काढतात. तिथं काढून मग थांबायला लागेल. काय करायचं. थांब दादू. इथून येताना जाऊ ना मंदिरात. आम्ही आता दर्शनासाठी रांगेतून चाललेलो आहोत. आता सध्या तरी जास्त गर्दी नाही आहे पण वाढेलच, पण खूप जण येतात. हॉटेलचे मालक, हॉटेलचे कर्मचारी, असंख्य देणगीदार, इथून दिसतंय बघ, जिल्हा पण प्रशासन, ब्लरच दिसतंय, रायगड पोलीस, जिल्हा रुग्णालय व क्लिअरिटी नाही. शारीरिक मदतीसाठी अनेक भक्तगण आणि गणेशावर श्रद्धा असलेले आपली व आपल्यासोबत असलेल्या लहान मुलांना. आम्ही फायनली आता बाप्पाच्या दर्शनाला पोहोचलेलो आहोत. तुम्ही पण दर्शन करून घ्या. उतरू का खाली. फायनली आमचं दर्शन झालं. सिद्धी आला पण फोटो पण नाही काढायला पाहिजे. फोटो पण नाही काय अवतार पण काय झाला. अशी वेगळी काढते ना मी.
आम्ही निघालो आता घरी जायला आणि आता भरती लागलेली आहे त्यामुळे आम्हाला बोटीने जावं लागेल. मस्त व्ह्यू आहे. कसला व्ह्यू येतो एक नंबर. हो बघूया मला खरं तर. फायनली पोचलो आणि किनाऱ्यावर. आणि मी जाऊन आलेली किल्ल्यात आणि मी जास्त काय दाखवलं नाही. मी एक ब्लॉग खास त्यासाठी करील कुलाबा किल्ल्याचा. आणि आम्ही एकदम निवांत जाऊ कारण का तो गर्दीमुळे हां. जास्त काय दाखवता येत नाही. आणि डेकोरेशन पण चुकावून पण होते. इथे जायचं तर इथे पण जायला होतं. त्यामुळे मी काय दाखवलं नाही. डायरेक्ट बोटीतून आलो आम्ही. त्यामुळे कारण भरती लागली आम्हाला त्यामुळे बोटीतून आलो आम्ही आणि मग डायरेक्ट आवरून मग आता इथे बसलोय कारण जेवण आज वगैरे झालं. आज काय ते तूच सांग. आणि आज आमचं एक मंदिर आहे गणेश मंदिर. तिथे पण मोठा प्रोग्राम असतो. प्रोग्राम मीन्स महाप्रसाद आरती वगैरे ते सगळं असतं. आणि युजफुल सगळीकडे असतं हे सगळं. आमच्याकडे पण असतं. पण आता आमच्याकडे आहे का आम्हाला जास्त एक्साइटमेंट आहे कारण आमचं नवीन मंदिर झालेलं आहे. हां झालेलं म्हणजे अजून होणार आहे पण थोडंसं पटापट करून तात्पुरतं करून घेतलंय. बिकॉज गणेश जयंती नसते त्यामुळे तात्पुरतं त्यांनी तेवढं केलंय पण लवकरच होईल तेव्हा पण आम्ही दाखवूच. आम्ही खास एक मोठा व्लॉग करू हो त्यासाठी. जेव्हा ओपनिंग असते ना मंदिराचं तेव्हा. आणि तिथे महाप्रसाद वगैरे असणार, आरती असणार, सगळं असणार आणि आज सगळं आम्ही एकत्र असतं. आमची गावकी सगळी एकत्र येणार. एकत्र. गरबेला कशा एकत्र असतेच पण ती एकत्र येते. तर आता आम्ही जरा रेस्ट करतो कारण मी पण थकले. माझं डोकं वगैरे दुखते. उन्हात असलं ना की असं त्रास होतो. तर आता आणि अभ्यास पण करायचा आहे. उद्या कॉलेजला जायचंच आहे. माझी पण स्कूल आहे उद्या. बुक चेकिंग. माझी स्कूलमध्ये प्रॅक्टिस आहे 26 ची. अरे हो 26 तारीख. तर थोडा रेस्ट करतो मग संध्याकाळी भेटू देवळात. भेटू नंतर. बाय. कोली वारायची. पहिले सगळे पोरच असायचे आता पोरीच पुरतला मजा असते. याचं काहीतरी चाललंय. जोकिंग करतात. आणि चुकून पडली बाबा. चुकून पडले चुकून उचलायला खाली पण वाटली. नाही गेले पाहिजे. आपण आज पायांना मावा पडले. आई बा हळवी करते. पप्पाला कसं असते प्रॉपर त्यांच्या पप्पाला आई बा आली मस्त. अनिकेत दादा
नाचते बघ. जीवा पोटावर नाचतोय. नाचू की नको. मला नाचते भाऊड. बाबा पडले. आम्ही आल्यात मंदिरात. मंदिर दाखव. अजून व्हायचं आपलं. जा फोटो पण काढले. माझी घे माझी. तू काय नाही, मी फक्त जेवायला बसलीये. लागली जेवा. आता जिलेबी ओ लाडू. आई इकडे बघ. आई हाय कर. काय करतेस तू ते तर सांग. लाडू वाटते. समोरून घे ना. होय खुर्ची पकडून ठेव आपल्याला. 1 and 2. नशीब या दोघी पहिल्यापासून. थँक्यू. जेवण प्लीज थँक्यू. आणि आता आमचं जेवण वगैरे झालं. आता जरा घरी आलो. थकलोय जरा. आणि आता आमचं ब्लॉग आम्ही ते एंड करत आहोत. झोपच आली. सकाळी लवकर उठले दुपारी. मी पण तू 7ला मी 6ला उठते स्कूलला. आणि तू पण झोपले पण नाही. मी पण 6ला पण हे असल्यावर कॉलेज असल्यावर. आणि आता आम्ही आमचा ब्लॉग इथे एंड करत आहोत. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम असंच भरभरून तुम्ही प्रेम द्या. बाय.